राहुल गांधींचा संसद मार्ग पोलीस स्थानकाबाहेर ठिया. पायलट गनमुळे जखमी झालेला विद्यार्थी राहुल गांधींसोबत. विद्यार्थ्यांवरील कारवाई प्रकरणी राहुल गांधी तक्रार दाखल करणार. पुण्यामध्ये आज काँग्रेसकडून रोजगार न्याय यात्रा काढण्यात येणार. पुणे महापालिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा निघणार असून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार. प्रलंबित नोकर भरती आणि स्पर्धा परीक्षार्थींच्या प्रश्नांसाठी यात्रा निघणार. पुण्यातील कार्यक्रमाआधी राहुल गांधींकडून व्हिडिओ शेअर. कार्यक्रम फक्त मुलींसाठी का घेतला जातो याचं व्हिडिओतून उत्तर. तर समाजामध्ये मुलींना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं, मुलींची काय मतं आहेत याचं देखील दिलं उत्तर. राहुल गांधींच्या पुण्यातल्या कार्यक्रमाबाबत मुंबई भाजपचा मोठा आरोप. गर्दी जमवण्यासाठी राहुल गांधींची इन्फ्लुएन्सर्सना 25,000ची ऑफर. व्हिडिओ ट्विट करत मुंबई भाजपचा काँग्रेसवर गंभीर आरोप. देशातील प्रत्येकाला स्वतःचं सत्य शोधण्याचा अधिकार. राहुल गांधींची वक्तव्य. आरएसएसनं 150 कोटी लोकांचं सत्य आपल्याला माहीत असल्याचं ठरवून टाकलंय. महात्मा गांधींच्या विचारांचा संदर्भ देताना राहुल गांधींची संघाच्या विचारसरणीवर टीका. अमेरिकेनं आरएसएसला आतंकवादी संघटना म्हणून घोषित केलं. आरएसएस बाबतीत आता जागतिक पातळीवर संभ्रम निर्माण. नाना पटोलेंचा हल्लाबोल. राम मंदिर लुटण्यात आरएसएसचा सहभाग. काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचा खळबळजनक दावा. सांगलीमध्ये शक्तीपीठ विरोधात शेतकऱ्यांचा मोर्चा. महामार्ग विरोधी समिती आणि शेतकऱ्यांचा मोर्चा. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा. जयंत पाटील, सतेज पाटील, महादेव जानकर मोर्चात सहभागी. हिंगोलीमध्ये सत्ताधारी आमदारांचाही शक्तीपीठ महामार्गाला विरोध. जमीन मोजणी प्रक्रिया आमदार चंद्रकांत नवघरेंनी बंद पाडली. वाघी शिंगी शिवारामध्ये जमीन मोजणी प्रक्रिया बंद पाडली. बांगरांच्या नंतर आमदार नवघरेंचाही शक्तीपीठ महामार्गाला विरोध. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची दिल्लीमध्ये बढती आम्हाला मान्य नाही. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य. महाराष्ट्रामध्ये पेपरफुटी वाढली. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिकट. पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया. संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला दाखल. संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर दाखल. संजय राऊत आणि राज ठाकरेंच्या भेटीचं कारण अस्पष्ट. राज समर्थक म्हणवणाऱ्यांकडून शिवीगाळ झाल्याचा अभिनेत्री श्वेता तिवारीचा आरोप. राज ठाकरे हे तुमचे समर्थक असतील तर हे वर्तन मान्य आहे का? मराठी माणूस असण्याचा हाच अर्थ उरलाय का? इन्स्टा स्टोरीवरून अभिनेत्री श्वेता तिवारींचा संतप्त सवाल. पुण्यामध्ये भाजपा विरुद्ध अजितदादांच्या राष्ट्रवादीमधील वाद शिगेला. अमोल बालवडकरांच्या पाठोपाठ दादांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक सुहास टिंगरेंचाही विकास निधी शून्यावर. चंद्रकांत पाटलांच्या कामाचं ऑडिट करण्यासाठी सुहास टिंगरेंनीही प्रस्ताव दिला होता. भाजपकडून राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकरांची सुनेत्रा पवारांकडे तक्रार. बालवडकरांची वर्तवणूक अहंकारी. भाजपकडून नाराजी व्यक्त. तर सुनेत्रा पवारांना पत्र लिहिण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही. बालवडकरांची टीका. राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांचा निधी शून्य केल्यानं राष्ट्रवादीमध्ये नाराजी. पुणे महापालिकेमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची तातडीची बैठक. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घडलेल्या घटनेची माहिती घेतली. बैठकीमध्ये पुढील भूमिकेबाबत चर्चा. मंत्री चंद्रकांत पाटलांना निधी गोठवण्यापर्यंत राग. त्यांच्या कामामध्ये काही गोड बंगाल आहे का? सुनील टिंगरेंचा चंद्रकांत पाटलांना सवाल. न्यायासाठी टिंगरेंची कोर्टात जाण्याची तयारी. बालवडकर टिंगरेंचा निधी थांबवून तुम्ही लोकांचा विकास थांबवत आहात. राष्ट्रवादीच्या वैशाली नागवडेंचं सत्ताधारी भाजपला उत्तर. डीपीडीसीसह इतर विभाग राष्ट्रवादीकडे. आम्हालाही विचार करावा लागेल. वैशाली नागवडेंचा इशारा. नागपुरात आज भाजपच्या विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, बावनकुळेंसह इतर आमदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार. शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणी आता सप्टेंबरमध्ये सुनावणी. 2 सप्टेंबरला शिंदेंच्या बाजूने युक्तिवाद सुरू होणार. ऑगस्ट महिन्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने 8 दिवस युक्तिवाद. ठाकरेंचे वकील सिब्बल आणि कामत यांच्या युक्तिवादानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे वकील करणार युक्तिवाद. दोन्ही शिवसेनेमधील भांडणाचा सर्वाधिक फायदा भाजपला होणार. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास भविष्यात दोन्ही पक्षातील आमदार खासदार भाजपत जातील. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांचा दावा. राष्ट्रवादीचे कामकाज नियमानुसारच चालतं. प्रफुल्ल पटेलांचं स्पष्टीकरण. अस्वस्थ असणाऱ्यांना योग्य ते उत्तर दिलं जाईल. पक्षांतर्गत निर्णय, अध्यक्षांची निवड आणि नोटिसांवर पटेलांची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्र सचिवांसोबत 3री उच्चस्तरीय बैठक संपन्न. देशाच्या भविष्याची दिशा ठरवताना दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवण्याचं मोदींचं आवाहन. डेटा ही राष्ट्रीय संपत्ती असून त्याचा प्रभावी वापर सुरू असल्याची माहिती. पुण्यातील इस्कॉन पदाधिकाऱ्यांकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट. जन्माष्टमीच्या कार्यक्रमाचं इस्कॉनकडून सुनेत्रा पवारांना आमंत्रण. शिवसेनेची वाटचाल पदासाठी नाही तर जनतेसाठी आहे. विकास गोगावले यांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी साकडं. भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावलेंचं वक्तव्य.
रवी चव्हाणांचा खरा लाभार्थी वैभव नाईक. निलेश राणे यांची ट्विट करत जहरी टीका. माझ्यावर गद्दारीचा कलंक नको होता म्हणून मी उभाटा सोडली नाही. हा 2026चा सर्वात मोठा विनोद, अशी पोस्ट करत राणेंचा हल्लाबोल. मशाल चिन्हावर निवडून आलात आणि भाजपमध्ये प्रवेश केला हे दुर्दैवी. ठाकरेंच्या सेनेचे जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांची टीका. धाराशिवच्या कळंब नगर परिषदेमधील ठाकरे सेनेच्या 9 तर काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा भाजपात प्रवेश. देशातील हुकुमशाही वृत्तीचा कारभार आता संपण्याच्या मार्गावर. देशामध्ये तरुणांमध्ये सध्याच्या व्यवस्थेविरोधात प्रचंड रोष. केरळमध्ये अभिनेते प्रकाश राज यांचं वक्तव्य. दिल्लीमधील आंदोलनानं सरकारचा अहंकार मोडून काढला. प्रकाश राज यांची टीका. मित्रपक्ष निधी वाटपामध्ये दुजाभाव करतात. नरेंद्र भोंडेकरांचं वक्तव्य. वर्षभरात डीपीडीसीचा 1 रुपयाही निधी मिळाला नाही. आमदार नरेंद्र भोंडेकर यांची खतखत. तर आमदारांवर अन्याय करण्याचा अधिकार अधिकाऱ्यांना नाही. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून निधीचा शब्द. साखरेच्या बाजारामध्ये 20-22 हजार कोटींचा काळाबाजार होण्याची शक्यता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींचा दावा. काम करत नसल्यास शिक्षण मंत्र्यांनाही बदला. अभिजित दिपकेंचं वक्तव्य. शिक्षण परिस्थिती सुधारा, अन्यथा गावागावात जंतर मंतर असेल. दिपकेंचा इशारा. तर राजीनामा घेऊन प्रश्न सुटतात का, सचिन अहिरांचं उत्तर. जयपूरमधील रामपुरा गावात शाळेची पाहणी करण्यासाठी आलेल्या सीजेपीच्या कार्यकर्त्यांना ग्रामस्थांनी हुसकावलं. सीजेपीच्या कार्यकर्त्यांसमोर रामपुरा ग्रामस्थांची घोषणाबाजी. सीजेपीच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडल्याचाही आरोप. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परबांच्या वक्तव्यावरून भाजप मनसेमध्ये वाद पेटला. परब यांच्या वक्तव्याचा निषेध करत भाजप कार्यकर्ता दुर्गेश बागुल यांच्याकडून पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा. त्यानंतर मनसेनं बागुलांचा सत्कार केल्यानं भाजपमधील अंतर्गत नाराजीही चव्हाट्यावर. राज्यामध्ये परिवहन विभागाची हिटलरशाही सुरू. मराठी शिकण्यासाठी 6 महिन्यांची मुदत द्यावी. राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तर भारतीय सेल पदाधिकारी मनीष दुबेंची मागणी. निर्णय मागे न घेतल्यास परिवहन मंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करणार. दुबेंचा इशारा.